आपण पाहतोय टॉपिक नंबर 5 ॲसिड बेसिस अँड साल्ट. ह्या टॉपिकच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. हा आपला ह्या टॉपिकचा दुसरा व्हिडिओ आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत आपण? आयोनिक बॉन्ड आणि RNS थेरी ऑफ ॲसिड अँड बेसिस हे पॉईंट आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघूयात आयोनिक बॉन्ड. रिकॅपिच्युलेशन म्हणजे काय आहे? थोडी उजळणी आहे आयोनिक कंपाऊंडची. बघा, अ मॉलिक्यूल ऑफ आयोनिक कंपाऊंड हॅज टू कॉन्स्टिट्यूट. आयोनिक कंपाऊंडमध्ये दोन कॉन्स्टिट्यूट असतात. कॉन्स्टिट्यूट म्हणजे काय? घटक. काय असतात? कॉन्स्टिट्यूट म्हणजे काय? घटक असतात. आयोनिक कंपाऊंडमध्ये दोन कॉन्स्टिट्यूट घटक असतात, नेमली कॅटायन अँड ॲनायन. कोणते असतात? कॅटायन अँड ॲनायन. कॅटायन पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन कॉल्ड कॅटायन and negatively charged ion are called anion. The positively charged ion also called basic radical and negatively charged radical are also called acidic radical. बघा, आयोनिक कंपाऊंड म्हणले की दोन कॉन्स्टिट्यूएंट आले. काय? कॅटायन कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. ॲनायन कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. ह्या ज्या निगेटिव्ह चार्ज्ड ॲनायन आहेत त्यालाच काय म्हणतो आपण? ॲसिडिक रॅडिकल. आणि पॉझिटिव्ह चार्ज्ड कॅटन आहेत त्यालाच काय म्हणतो आपण? बेसिक रॅडिकल. हे खूप बेसिक आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मागच्या माझ्या टॉपिकचे व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. माझ्या यूट्यूब चॅनल भेट द्या, त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला ते मिळतील. बघा, काय बघितलं आपण? आयोनिक कंपाऊंड दोन कॉन्स्टिट्यूएंट बनलेले असतात, पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज्ड ॲनायन. निगेटिव्हली चार्ज ॲनायन आणि पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन या दोन कॉन्स्टिट्यूएंट पासून काय बनलेत? आयोनिक कंपाऊंड बनलेले आहेत. अँड देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस अपोजिटली चार्ज्ड आयन. आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज ॲनायन ह्या दोघांमध्ये काय असतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ते काय करतात? एकमेकांना आकर्षून घेतात. अँड दॅट इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड. आणि त्याच फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच काय म्हणतो आपण? आयोनिक बॉन्ड. काय म्हणायचं? आयोनिक bond. The force of attraction between one positive charged on a cation and one negative charge on an anion makes one ionic bond. आणि one ionic bond केव्हा तयार होतो? जर बघा, the force of attraction between one positive charge आणि one negative charge असेल. म्हणजे काय? one positive charge असेल आणि one negative charge असेल आणि ह्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ह्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ह्यालाच काय म्हणतात? वन आयोनिक बॉन्ड. काय म्हणायचं? वन आयोनिक बॉन्ड. बघा, आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो? आयोनिक बॉन्ड फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड कॅटायन अँड ॲनायन. अँड वन आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वन पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ कॅटायन अँड वन निगेटिव्ह चार्ज ऑन ॲनायन मेक्स वन आयोनिक बॉन्ड. एक पॉझिटिव्ह चार्ज कॅटायनवरला आणि एक निगेटिव्ह चार्ज आयनायनवरला ह्या दोघांपासून काय तयार होतो? वन आयोनिक बॉन्ड. काय तयार होतो? वन आयोनिक बॉन्ड. काय तयार होणार आहे? वन आयोनिक बॉन्ड. बघा, हेच आपण बघणार आहे डिटेलमध्ये कसं होतं. While studying static electricity, we have learned that there is a neutral tendency of any body to change from an electrically charged state to electrical neutral state. कोणत्याही बॉडीची टेंडन्सी असते की इलेक्ट्रिकली चार्ज स्टेट पासून चार्ज स्टेटमधून ते कुठं जातात? न्यूट्रल स्टेटला. कुठे जातात? न्यूट्रल स्टेटला. तसंच आपल्या ॲटमचं आहे की इलेक्ट्रिकली चार्ज स्टेटपासून ते कुठं जातात? इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेटकडे. Then is an electrically charged ion from an electrical balance that is neutral. The explanation lies in the electronic configuration of atom. आणि हे एक्सप्लेनेशन कुठं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. आपण बघितलं की ॲटम्स हॅव टेंडन्सी टू कम्प्लीट देअर आउटरमोस्ट शेल. ॲटमची टेंडन्सी काय असते की शेवटचं ऑर्बिट काय झालं पाहिजे? कम्प्लीट झालं पाहिजे. काय कम्प्लीट झालं पाहिजे? बिकॉज आफ्टर द completion of outermost orbit the atom become stable. तो ॲटम काय होतो? स्टेबल होतो. अँड ॲक्वायर अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक noble gases or inert gases. Atoms always try to complete their outermost shell and try to attain a stable electronic configuration like nearest inert gas. ॲटम काय करतात? नेहमी आपलं शेवटचं ऑर्बिट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात आणि जवळच्या जो इनर्ट गॅसेस असेल त्याच्यासारखं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्याचा प्रयत्न करतात. आता इनर्ट गॅसेस म्हणजे काय की ज्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट काय आहे? कंप्लीट आहे आणि व्हॅलेन्सी काय आहे? 0 आहे.
They are neutral. They cannot take part in a chemical reaction. That's why these gases are called inert gases or neutral gases. ते कसे असतात, इनर्ट किंवा न्यूट्रल असतात, की जे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. कोण प्रयत्न करतात, ॲटम करतात. दॅट्स वाय दे गिव्ह इलेक्ट्रॉन, दे टेक इलेक्ट्रॉन और शेअर द इलेक्ट्रॉन. ते काय करतात, यासाठी इलेक्ट्रॉन घेतात, इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतात. आता आयोनिक बॉन्डमध्ये काय होतं ते बघूयात, किंवा आयोनिक कंपाऊंडमध्ये काय होतं ते बघूयात. बघा फॉर एक्झाम्पल NaCl काय आहे, NaCl हा काय आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. काय आहे, आयोनिक कंपाऊंड. तर आयोनिक कंपाऊंड कसे तयार होत आहेत ते पहिल्यांदा बघूयात. बघा सोडियम, पहिला काय आहे सोडियम, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281 281 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281. टू अटेन अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन the sodium loses one electron from its outermost shell. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी तो काय करतो, शेवटच्या ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन लूज करतो. ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 असे इलेक्ट्रॉन्स असतात. ते सगळे कसे असतात, मेटल्स असतात. मेटल्स हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन और टू लूज इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन लूज करायची टेंडन्सी कोणाची असते, मेटलची असते. हा काय करतो, आउटरमोस्ट ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे दुसऱ्याला देऊन टाकतो. या ठिकाणी दाखवलंय बघा की इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे, 281 मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स इन द फर्स्ट ऑर्बिट, 8 इलेक्ट्रॉन्स इन द सेकंड ऑर्बिट अँड 1 इलेक्ट्रॉन इन द लास्ट ऑर्बिट और लास्ट शेल. बघा इट लुजेस 1 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. 1 इलेक्ट्रॉन आउट गोईंग, 1 इलेक्ट्रॉन काय होतं, निघून जातो. अँड अटेन अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. एक इलेक्ट्रॉन सोडून दिला की KLM एम शेल मधला एक इलेक्ट्रॉन लूज केला की काय राहते, K बिकम्स इट्स आउटरमोस्ट शेल and it consists 8 electrons in the outermost shell means their octet completes and they acquire a stable electronic configuration. आणि त्याने काय धारण केलं, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन धारण केलं, कारण शेवटच्या ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन काय केला, देऊन टाकला किंवा सोडून दिला. त्याच्यामुळं शेवटच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती झाले, 8 इलेक्ट झाले. टोटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, 2 8. आता दुसरं बघूयात, क्लोरीन. काय आहे क्लोरीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, क्लोरीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. कारण ॲटॉमिक नंबर किती आहे क्लोरीनचा, 17. 287. टू अक्वायर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीन रिसिव्स 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. तो काय करतो, आउटरमोस्ट शेल मध्ये काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. आता सध्या बघा काय आहे, 2 इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट ऑर्बिट, 8 electrons in second orbit and 7 electron in third orbit. To acquire a stable electron configuration, chlorine require 1 electron in its outermost orbit. By accepting this 1 electron, its outermost orbit becomes complete and it acquires a stable electronic configuration. Means 8 electrons in the outermost orbit, it acquires a stable electronic configuration and it octet कंप्लीट. काय होणार आहे, 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये येणार आहेत आणि त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय होणार आहे, त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट मधले 8 इलेक्ट्रॉन्स काय येणार आहेत. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय होणार आहे, 288. 2 इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट शेल, 8 इलेक्ट्रॉन्स इन सेकंड शेल अँड 8 इलेक्ट्रॉन्स इन थर्ड शेल. KLMN शिकलो आपण. इलेक्ट्रॉनिक शेल कशा आहेत, KLMN. किती कॅपॅसिटी, 2 8 18 32. कोणत्या फॉर्म्युल्याने काढतात, 2n स्क्वेअरने. कोणत्या फॉर्म्युल्याने काढतात इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, 2n स्क्वेअरने. बघा 288 काय आलं, 288 हे त्याचं काय आलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. आता दोघाही ठिकाणी काय झालंय की ते इलेक्ट्रिकली चार्ज स्टेट पासून कुठं आलेत, इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेट. सोडियम बघा द 1 सोडियम donates 1 electron from its outermost shell and it acquires stable electron configuration 2 8. Then chlorine accepts these 1 electrons in outermost shell and acquires a stable electronic configuration 2 8. आता आयोनिक कंपाऊंड कसा तयार होतो बघा, सोडियम इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281, क्लोरीन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 287. The electron that lost by sodium is accepted by chlorine.
हा सोडियमने सोडून दिलेला इलेक्ट्रॉन कोण घेतो? क्लोरीन घेतो. त्याच्यामुळं ही शेवटची शेल आहे किंवा शेवटची शेल आहे KLM यम शेल आहे, ती काय होते? निघून जाते. कोणाची? सोडियमची. आणि L becomes its outermost shell. L becomes its outermost shell that consists 8 electrons or that completes octet. ती काय करते? ऑक्टेट आपलं पूर्ण करते, कारण शेवटच्या शेल मधला एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे? निघून जाणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे की त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट आहे ते काय होणार आहे? कंप्लीट होणार आहे. आणि हा सोडलेला इलेक्ट्रॉन कोण रिसिव्ह करणार आहे? क्लोरीन. कोण रिसिव्ह करणार आहे? क्लोरीन. अँड acquires a stable electron configuration means 8 electrons in the outermost shell. दोघांचंही काय झालं की काय कंप्लीट झाल्या? ऑक्टेट कंप्लीट झालं. दोघांचे ऑक्टेट काय झालं? कंप्लीट झालं. दोघंही कसे झाले? स्टेबल झाले. म्हणजे जे इलेक्ट्रिकली चार्ज होते ते कुठं कन्वर्ट झाले? इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेटमध्ये काय झाले? कन्वर्ट झाले. आणि दोघंही काय आले? एकत्र आले. दोघंही काय आले? एकत्र आले. काय तयार झाला? NaCl. काय झाला? NaCl. सोडियम क्लोराइड म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड sodium and negatively charged chlorine ion comes together. There is a force of attraction between positively charged and negatively charged ions and form a ionic bond. आणि काय तयार होतो? ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळेच काय तयार होतो? आयोनिक बॉन्ड तयार होतो. बघा, shows the sodium and chlorine atom from sodium and chlorine as a result. How the NaCl is formed. बघितलं आपण NaCl कसं तयार होतं. बघा, the outermost shell of sodium and chlorine atoms is not complete octet. Hence, however, outermost shell in both Na and Cl ions are complete octet. आधी बघितलं की आधी सोडियम आणि क्लोरीनच्या, पहिल्यांदा काय बघितलं? सोडियम आणि क्लोरीनच्या काय नव्हत्या? आउटरमोस्ट शेल कंप्लीट नव्हत्या. परंतु ज्यावेळी ते आयन्स तयार झाले, काय? सोडियम आणि क्लोरीन आयन ह्या ठिकाणी आहे. सोडियम आणि क्लोरीन आयन ह्यांच्या आउटरमोस्ट शेल कशा आहेत? कंप्लीट आहेत. म्हणजे ऑक्टेट काय आहे? कंप्लीट आहे. आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन विथ अ कंप्लीट ऑक्टेट इंडिकेट्स अ स्टेबल स्टेट. जर कंप्लीट ऑक्टेट असेल तर हे काय दाखवतात आपल्याला? स्टेबल स्टेट. ते इलेक्ट्रिकल कसे झाले? न्यूट्रल झाले. स्टेबल स्टेट. फर्दर अँड आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड sodium and negatively charged chlorine ions and therefore an ionic compound NaCl having a very high stability is formed. बघा काय तयार होतं की oppositely charged sodium and negatively charged chlorine and positively charged sodium comes together and form an ionic compound. This ionic compound NaCl having a very high stability. आणि हा जो तयार होणार आहे, जो कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड म्हणजे कशामुळे तयार होणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज्ड सोडियम अँड निगेटिव्हली चार्ज क्लोरीन ह्या दोघांपासून जो आयोनिक कंपाऊंड तयार होणार आहे तो कसा असणार आहे? स्टेबल असणार आहे. कसा असणार आहे? स्टेबल असणार आहे. बघा, पुढे जाऊयात. डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. जर आयोनिक कंपाऊंड डिसोसिएट होतात म्हणजे विघटन होतं त्यांचं, कसं होतं ते बघायचं. बघा, व्हॉट आर द रिझल्टिंग मिक्सचर फॉर्म बाय मिक्सिंग द फॉलोइंग सबस्टन्सेस. कसलं मिक्सचर तयार होईल ते बघायचं आपल्याला. वॉटर अँड साल्ट कसलं तयार होणार आहे? इथं होमोजिनस मिक्सचर तयार होणार आहे. वॉटर अँड सँड कसं होणार आहे? हेट्रोजिनस मिक्सचर तयार होणार आहे. वॉटर अँड शुगर हे कसं होणार आहे? होमोजिनस मिक्सचर. वॉटर अँड सॉल्ट हे कसं असणार आहे? हेट्रोजिनस मिक्सचर. शिकलो आपण लास्ट टॉपिकमध्ये मिक्सचर्समध्ये होमोजिनस अँड हेट्रोजिनस मिक्सचर काय होणार आहे? तयार होणार आहेत. अँड आयोनिक कंपाऊंड फॉर्म्स अँड ॲक्वेस सोल्युशन ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. आयोनिक कंपाऊंडचे ॲक्वेस सोल्युशन तयार होतात केव्हा? वेन इट इज डिझॉल्व इन वॉटर. In the solid state, the oppositely charged ion in the ionic compound are sitting side by side. बघा, सॉलिड स्टेटमध्ये the oppositely charged ions in ionic compound sitting side by side. When ionic compound begins to dissolve in water, the water molecules penetrate it between the ions of a compound and separate them from each other. काय म्हणले बघा, अजून एकदा व्यवस्थित पहा. बघा, द आयोनिक कंपाऊंड फॉर्म्स अँड ॲक्वेस सोल्युशन ऑन डिझॉल्विंग वॉटर. जेव्हा आपण आयोनिक कंपाऊंडला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा त्यांचे काय तयार होतात? ॲक्वेस सोल्युशन तयार होतात म्हणजे डिझॉल्व्ह होतात ते. इन द सॉलिड स्टेट अपोजिटली चार्ज आयन्स इन आयोनिक कंपाऊंड्स आर सेटिंग साइड बाय साइड. सॉलिड स्टेटमध्ये आपण बघितलं आयोनिक कंपाऊंड कशामुळे तयार होतात? आयोनिक कंपाऊंड फॉर्म बाय अपोजिटली चार्ज आयन मीन्स पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज ॲनायन. ॲनायन आणि कॅटायन एकत्र येऊन काय तयार होतात? आयोनिक कंपाऊंड. ते ते कसे असतात? साइड बाय साइड अरेंज झालेले असतात. साइड बाय साइड अरेंज झालेले असतात. म्हणजे काय बघितलं आपण? सोडियम आणि क्लोरीन हे काय झालेत? साइड बाय साइड काय झालेत? असे अरेंज झालेत. आता ज्यावेळी ॲक्वेस स्टेटमध्ये जातात त्यावेळी हे काय होतात? बघा, सेपरेट होतात.
वेन आयोनिक कंपाऊंड बिंग इज डिझॉल्व इन वॉटर, जेव्हा आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये विरघळतो, द वॉटर मॉलिक्यूल पेनिट्रेट इन बिटवीन आयन्स, हा वॉटर मॉलिक्यूल असतो, H2O, हा काय H2O हा काय होतो, ह्या दोघांमध्ये पेनिट्रेट होतो, म्हणजे दोघांमध्ये घुसतो आणि दोघांना काय करतो, सेपरेट करतो, दोघांच्या मध्ये येतो आणि दोघांना काय करतो, सेपरेट करतो. कशाला, सोडियमला आणि क्लोरीनला. अँड सेपरेट्स फ्रॉम इच अदर, आणि त्या दोघांना काय करतो, वेगळा करतो, म्हणजे कोणाला, कॅटायन आणि ऍनायनला. दॅट इज टू से आयोनिक कंपाऊंड डिसोसिएट ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ ॲक्वियस सोल्युशन. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड काय होतात, डिसोसिएट होतात, म्हणजे त्यांचे विघटन होतात ज्यावेळी ते त्यांचे ॲक्वियस सोल्युशन तयार होतात तेव्हा. बघा काय बघितलं आपण, आयोनिक कंपाऊंड कशापासून बनेल, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन, निगेटिव्हली चार्ज आयनायन. वेन वी डिझॉल्व द आयोनिक कंपाऊंड इन वॉटर, द वॉटर मॉलिक्युल्स पेनिट्रेट्स इन बिटवीन these ionic between these ions and separate ionic water penetrates in between these ions and separates the ion. काय होतात, वॉटर मॉलिक्यूल ह्या दोघांमध्ये घुसतात आणि ह्या दोघांना काय करतात, सेपरेट करतात. कशाला, कॅटायन आणि ॲनायनला. त्यामुळेच काय म्हणतात, आयोनिक कंपाऊंड डिसोसिएट ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ ॲक्वियस सोल्युशन. त्याच्यामुळे काय म्हणतात, आयोनिक कंपाऊंड डिसोसिएट होतो, म्हणजे काय होतं, अपघटन होतं त्यांचं. कशा, कोणत्या स्टेटमध्ये असताना, ॲक्वियस स्टेटमध्ये असताना. हेच बघितलं बघा, साल्ट डिझॉल्व इन वॉटर कॉल्ड साल्ट सोल्युशन. ज्यावेळी साल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय तयार होतं, साल्ट सोल्युशन. हे कसं आहे, होमोजिनस मिक्सचर. वॉटर आणि शुगरमध्ये, शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व होते अँड फॉर्म शुगर सोल्युशन. दिस इज अ होमोजिनस मिक्सचर. द सँड कॅन नॉट डिझॉल्व इन वॉटर अँड दिस इज अ हेट्रोजिनस मिक्सचर. सिमिलरली सॉडस्ट कॅन नॉट डिझॉल्व इन वॉटर अँड हिन्स इट इज अ सस्पेन्शन हेट्रोजिनस मिक्सचर. हे दोन सस्पेन्शन आहेत आणि काय आहेत, हेट्रोजिनस मिक्सचर आहेत, लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट, बघा हे डिसोसिएशन कसं होतं, ते बघूयात एकदा. बघा, इच ऑफ द डिसोसिएटेड आयन इन द ॲक्वियस सोल्युशन सराउंडेड बाय वॉटर molecules, this state is indicated by writing AQ. AQ means aqueous on the right of the symbol of the ion. सिम्बॉलच्या राईट साईडला लिहितात की त्याची स्टेट लिहितात, कोणत्या स्टेटमध्ये, ॲक्वियस, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, शिकलो आपण ह्याच्या आधी. इच ऑफ द डिसोसिएटेड आयन इन ॲक्वियस सोल्युशन इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. जो डिसोसिएट झालेला असतो आयन ॲक्वियस वॉटरमध्ये, तो कशाने सराउंड झालेला असतो, कशाने घेरलेला असतो, तो वॉटर मॉलिक्यूलने. बघा NaCl आहे, साल्ट इन अ सॉलिड स्टेट बिफोर डिझॉल्विंग. हा कसा आहे, साल्ट सॉलिड स्टेटमध्ये आहे, म्हणजे काय झाले, साईड बाय साईड काय झालेले असतात, कॅटायन आणि ॲनायन काय झालेले असतात, अरेंज झालेले असतात. वेन वी ॲड द साल्ट इन अ वॉटर, ज्यावेळी आपण काय करतो, हे साल्ट आहे सॉलिड स्टेटमधलं, म्हणजे NaCl, ते कशामध्ये ॲड करतो आपण, वॉटरमध्ये ॲड करतो, त्यालाच काय म्हणून आपण, सोडियम क्लोराईड NaCl. वॉटरमध्ये काय होतं, द वॉटर मॉलिक्युल्स पेनिट्रेट्स इन बिटवीन सोडियम अँड क्लोरीन. सोडियम आणि क्लोरीन ह्यांच्यामध्ये काय पेनिट्रेट होतात, वॉटर मॉलिक्यूल पेनिट्रेट होतात, म्हणजे घुसतात थोडक्यात. आणि ह्या दोघांना काय करतात, वेगळं करतात. म्हणजे काय वेगळं होतात, सोडियम हा पॉझिटिव्हली कॅटायन आणि क्लोरीन ॲनायन हे काय होतात, वॉटरमध्ये गेल्यानंतर सेपरेट होतात, म्हणजे डिसोसिएट होतात. या ठिकाणी दाखवलंय बघा की क्लोरीन आणि सोडियम काय झाले, सेपरेट झालेत. काय आहे, सेपरेट झाले. ॲक्वियस सोल्युशन ऑफ साल्ट, ॲक्वियस सोल्युशन आहे साल्टचं, त्याच्यामध्ये काय असणार आहेत की सोडियम आणि क्लोरीन हे काय झाले असणार, सेपरेट झालेले असणार. तर आहे बघा, इच ऑफ द डिसोसिएटेड आयन इन ॲक्वियस सोल्युशन सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. आणि हा जो क्लोरीन आहे तो कोणी सराउंड केलेला आहे, म्हणजे आजूबाजूला त्याच्या काय आहेत, वॉटर मॉलिक्यूल आहेत. बघा वॉटरमध्ये का डिझॉल्व्ह होतात हे एक लक्षात राहू देत. बघा काय होतं वॉटरमध्ये, वेन वी ॲड सोडियम क्लोराईड NaCl इन अ वॉटर, द वॉटर मॉलिक्यूल पेनिट्रेट्स इन बिटवीन आयन्स अँड सेपरेट्स द आयन. वॉटर मॉलिक्यूल काय होतात, आयनच्या मध्ये घुसतात आणि आयनला सेपरेट करतात, म्हणजे कॅटायन आणि आयनला काय करतात, सेपरेट करतात. बघा या ठिकाणी दाखवलंय की NaCl कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. ज्यावेळी आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू त्यावेळी त्याचं डिसोसिएशन होणार आहे, काय थोडक्यात विघटन होणार आहे, आणि काय सेपरेट होणार आहेत, सोडियम अँड क्लोरीन आयन्स काय होणार आहे, सेपरेट होणार आहेत. पॉझिटिव्हली चार्ज सोडियम अँड निगेटिव्हली चार्ज क्लोरीन आयन्स. अँड दिस इज ॲक्वियस इन ॲक्वियस स्टेट, दॅट्स वाय AQ रिटन इन द ब्रॅकेट ऑन द राईट हँड साईड ऑफ द आयन. आयनच्या राईट हँड साईडला काय लिहिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस लिहिलेलं आहे. पुढं बघूयात. बघा RNS
theory of acid and base. Arrhenius theory of acid and base. The Swedish scientist Arrhenius put forth the theory of acid and base in the year 1887. This theories give the definitions of acid and base as follows. ही theory आपल्याला काय देते, डेफिनेशन देते कशाचे, ऍसिड आणि बेसच्या. सोपं आहे एकदम. बघा फर्स्ट काय बघूयात, ऍसिड. अँड ऍसिड इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग वॉटर गिव्ह राइज टू हायड्रोजन आयन्स ॲज द ओनली कॅटायन. ज्यावेळी आपण काय करू, ऍसिडला डिसोसिएट करू किंवा ऍसिडला डिसोसिएट करू कशामध्ये, किंवा ऍसिडला डिझॉल्व्ह करू कशामध्ये, वॉटरमध्ये, त्यावेळी त्याचं काय होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतील, काय मिळतील, हायड्रोजन आयन्स मिळतील. कसले आहे ते, हायड्रोजन कॅटायन. काय मिळतील आपल्याला, हायड्रोजन कॅटायन मिळतील. कॅटायन फक्त कोणते मिळणार, फक्त या ठिकाणी हायड्रोजन. आणि दुसरे काय मिळणार आहेत आपल्याला, ॲनायन मिळणार आहेत. हे कसले रॅडिकल झाले, हे बेसिक झाले, हे काय झाले, ऍसिडिक झाले. आणि काय मिळणार आपल्याला, ऍसिडिक रॅडिकल काय मिळणार आहेत, क्लोरीन मिळणार आहेत आपल्याला. पुन्हा एकदा बघा काय आहे, अँड ऍसिड इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्व इन वॉटर. ऍसिड हा सबस्टन्स आहे की जो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर गिव्ह राइज टू हायड्रोजन आयन ॲज द ओनली कॅटायन. जर आपण काय केलं, ऍसिडला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचं डिसोसिएशन होणार आहे आणि फक्त आपल्याला कोणते कॅटायन मिळणार आहेत, हायड्रोजन. हे काय मिळणार आहेत, कॅटायन मिळणार आहेत. आणि त्याच्याबरोबर काय डिसोसिएट होतील, काय डिसोसिएट होतील, हा हायड्रोजन आणि क्लोरीन. हायड्रोजन आणि क्लोरीन काय होतील, डिसोसिएट होतील. सिमिलरली वेन वी डिसॉल्व H2SO4 इन वॉटर इट गिव्स राइज टू हायड्रोजन ॲज द ओनली कॅटायन. हायड्रोजन काय मिळेल आपल्याला, कॅटायन म्हणून फक्त काय मिळणार, हायड्रोजन मिळणार. आणि त्याच्याबरोबर HSO4 हे सुद्धा काय होईल, सेपरेट होईल. त्यानंतर HSO4 वेन डिझॉल्व्स इन वॉटर इट्स डिसोसिएट अँड गिव्स राइज टू हायड्रोजन ॲज द ओनली कॅटायन. सोपं आहे. ज्यावेळी आपण काय करू, ऍसिडला डिसोसिएट करू किंवा डिझॉल्व्ह करू वॉटरमध्ये, त्यावेळी आपल्याला काय मिळतील, त्याच्यापासून कॅटायन मिळतील. कॅटायन मिळतील. कोणते कॅटायन मिळतील, हायड्रोजन. काय मिळतील, हायड्रोजन. हे काय मिळतील, कॅटायन मिळतील. कारण हायड्रोजन काय आहे, त्याच्यावर चार्ज काय आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून त्याला काय म्हणू आपण, कॅटायन म्हणू. आणि हे कसले रॅडिकल आहेत, कसले रॅडिकल आहेत, हे बेसिक रॅडिकल आहेत. कसले रॅडिकल आहेत, हे बेसिक रॅडिकल आहेत. बघा नेक्स्ट आधी ही थेरी पूर्ण करूयात, नंतर बाकीच बघूयात. बघा अ बेस इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्व इन वॉटर गिव्ह राइज टू हायड्रॉक्झिल आयन्स. आणि बेस तुम्ही जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर आपल्याला काय मिळतील, हायड्रॉक्झिल आयन ॲज द ओनली ॲनायन. ॲनायन फक्त कोणते मिळणार आपल्याला, हायड्रॉक्झिल आयन. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड वेन डिझॉल्व्स इन वॉटर इट डिसोसिएट अँड गिव्स राइज टू सोडियम अँड हायड्रॉक्झिल आयन. काय मिळतील आपल्याला, सोडियम काय मिळेल, हा कॅटायन मिळेल, आणि हायड्रॉक्झिल हा काय मिळेल, ॲनायन मिळेल. म्हणजे हायड्रॉक्साईड OH हायड्रॉक्झिल आयन म्हणतात त्याला. सिमिलरली वेन वी डिझॉल्व कॅल्शियम हायड्रॉक्साईड इन वॉटर इट डिसोसिएट अँड गिव्स राइज टू कॅल्शियम अँड हायड्रॉक्झिल आयन. म्हणजे फक्त आपल्याला या ठिकाणी कोणत्या निगेटिव्हली चार्ज किंवा कॅटायन ॲनायन कोणते मिळतील आपल्याला, हायड्रॉक्झिल आयन्स. लक्षात राहू दे. ज्यावेळी आपण ऍसिड काय करू, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू, त्यावेळी आपल्याला कॅटायन कोणते मिळतील, हायड्रोजन. कोणते कॅटायन मिळणार, हायड्रोजन. आणि ज्यावेळेला बेसला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू त्यावेळी आपल्याला ॲनायन कोण मिळणार, हायड्रॉक्झिल आयन मिळणार. साधं सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. बघा मध्येच एक ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट करूयात. राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. राईट द नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. बघा NH4 NH3 Na2O आणि CO. NH3 म्हणजे काय, अमोनिया. Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड. CO मीन्स कॅल्शियम ऑक्साईड. बघा when the above compounds are mixed with water they combine with water. Complete the following table showing the ions formed by their combination with water. हे कशा बरोबर होणार आहेत, वॉटर बरोबर कंबाईन होणार आहेत आणि काय तयार करणार आहेत, आयन तयार करणार आहेत. हे आयन आपल्याला दाखवायचे आहेत. विच टाइप ऑफ यू क्लासिफाय द अबव कंपाऊंड्स, ऍसिड बेस और साल्ट. कशामध्ये का क्लासिफाय करणार आहे आपण, ऍसिड बेस का साल्टमध्ये, ते एकदा बघायचं आपल्याला. बघा NH3 काय आहे, NH3 अमोनिया reacts with water to form NH4 and OH. NH4 आणि OH आपल्याला हे ठिकाणी दिलेलं आहे. NH4 आणि OH म्हणजे काय होतात, हे काय तयार होतात, हे काय आहेत, हे काय आहेत, बेसिक रॅडिकल आहेत. आणि कोणते आहेत, ॲसिडिक रॅडिकल आहेत. ज्या कंपाऊंडमध्ये द कंपाऊंड दॅट कन्सिस्ट बेसिक रॅडिकल अदर दॅन हायड्रोजन अँड ॲसिडिक बघा. आणि हे तर कसे आहेत, ह्या ठिकाणी OH हा काय आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे. काय आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे. म्हणजे हा बघा काय आहे, बेस आहे, ॲसिड आहे का साल्ट आहे, काय असणार आहे, हा काय असणार आहे, बेस असणार आहे. देन सेकंड Na2O + H2O. Na2 सोडियम ऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर इट गिव्स राइज टू सोडियम अँड
sodium and hydroxyl ions. Means it is also base. Calcium oxide reacts with water, it gives calcium cation and hydroxyl anion. Means it is also base. हे सगळे कसे आहेत? बेस आहेत. काय आहेत? बेस. कसे आहेत? बेस किंवा अल्कलीज आहेत. अल्कली माहित आहेत आपल्याला. अल्कली म्हणजे काय? बेसेस दॅट डिझॉल्व इन वॉटर कॉल्ड अल्कली. जे बेस वॉटरमध्ये डिझॉल्व होतात म्हणून त्यांना काय म्हणतात? अल्कली म्हणतात. शिकलोत आपण ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कली. सगळ्या अल्कली बेसेस आहेत कारण सगळ्या अल्कली ज्या अल्कली वॉटरमध्ये डिझॉल्व होतात त्यांना अल्कलीज म्हणतात. म्हणून सगळ्या अल्कलीज काय आहेत? बेस आहेत. म्हणून सगळे बेस वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाहीत म्हणून सगळे बेस अल्कलीज नाहीत. बघा या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट घेऊन आपण पुन्हा भेटूयात. बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये.